नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर मनीषा. बुद्धिमत्ता विकसित कशी करायची यातील आज आपण 10 नंबरचा पाठ बघूया. अभ्यास का करायचा. तर पालकांना हा प्रश्न पडायला हवा की माझा मुलगा जो शाळेत शिकतो, जो गृहपाठ करतो, याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर काय होणार आहे. एखाद्या कॉलेजला प्रवेश मिळवणं हाच त्याचा उद्देश आहे का, की अजून काही आहे. नागरिकशास्त्रासारखा विषय शिकून त्याच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार आहे का, हा प्रश्न शिक्षकाला पडायला हवा, तसेच पालकालाही पडायला हवा. अनेक वेळा अभ्यासात हुशार असलेली मुलं व्यवहारात मागे पडताना दिसतात, तर अभ्यासात ढ असणारी मुले व्यवहारामध्ये खूप चांगले बिल्डर, व्यावसायिक, दुकानदार झालेले दिसतात. याचा अर्थ ज्या मुलांचा शाळा आणि कॉलेजमध्ये मेंदूच्या पेशींचा विकास होतो त्यांची बुद्धिमत्ता जास्त प्रगल्भ होते. आपण जेव्हा वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करतो त्यावेळेला आपला विचार करायच्या पद्धतीमध्ये अनेक पटीने सुधारणा होत असते. त्यांच्या मेंदूच्या पेशींचा विकास होत असतो आणि हा विकास करणं ह्या अभ्यासक्रमाचं फळ म्हणायला हवं. त्याचबरोबर मुलांचा दिवसभराच्या कार्यामध्ये अनेक गोष्टी घडतात ज्यामध्ये त्यांच्या बुद्धिमत्तेचा विकास होत असतो. आपण एक उदाहरण बघू. दिवाळीमध्ये आकाशकंदील विकत आणेपर्यंतच ते घरी बनवा, त्यातून रचनात्मकता, सृजनशीलता, रंगाची ओळख होते, हाताचं कसब आणि त्या कलाकृतीतून मिळणारा आनंद आणि सर्वात महत्त्वाचं हे मी करू शकतो हा मिळालेला आत्मविश्वास. तर यासाठी आपण बघू की एक उदाहरण बघू आता. एक पुण्यात राहणारं कुटुंब, त्याच्या घरात ही बातमी आली की सारसबागेमध्ये आकाशकंदील महोत्सव चालू होणार आहे आणि पहाटे जावं लागणार आहे. पहाटे 3लाच हा मुलगा उठून बसला. त्याचे वडील, आई, हा मुलगा पहाटे उठून मग सारसबागेमध्ये हे महोत्सव बघायला गेले आणि मग हे दृश्य बघून मुलगा अचंबित झाला. अनेक रंगाचे, वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील आणि आकाशकंदील हवेत उडत आहेत. मग हवेत आकाशकंदील कसे उडतात हा विषय घेऊनच हा मुलगा घरी आला आणि 4 दिवसाच्या त्याच्या अथक मेहनतीने त्याने शोधून काढलं की आकाशकंदील हवेमध्ये का उडतात आणि याच्या मागे आपण काय सोडतो की जेणेकरून ते तरंगायला लागतात. असा आकाशकंदील आपण मग कसा बनवू, यावर घरात चर्चा सुरू झाली. मग त्यानंतर त्याने क्रिसमसमध्ये त्या 7 वर्षाच्या मुलाने आकाशकंदील बनवला जो आकाशात उडायला लागला आणि मग त्याने त्याचे डेमॉन्स्ट्रेशन शाळेत सर्व मुलांना दिलं. माईक समोर उभं राहून त्यानं सांगितलं की आकाशकंदील कसा बनवला आहे, तो कसा आकाशात तरंगतो आहे आणि स्कूलच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा त्याला प्राइज मिळालं. म्हणजेच मुलांची बुद्धिमत्ता वाढवणं ही काही फार मोठी खेळणी घेऊन देणं, त्यांना कोडी घालणं किंवा अवघड पुस्तकं वाचायला लावणं हेच केलं पाहिजे असं काही नाही. आपल्या संस्कृतीतून, आपल्या विचारधारेतून, साध्या गोष्टीमधून मुलांच्या बुद्धिमत्तेचा आपण सहज विकास करू शकतो. याचं हे एक जिवंत उदाहरण आहे. जे आकाशकंदील बघताना यातूनच, म्हणजे जे आकाशकंदील बनवला यातूनच त्याची निरीक्षण शक्ती, रचनात्मकता, सृजनशीलता, रंगाची ओळख, हाताचे कसब, पुन्हा आत्मविश्वास वाढला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंद पण मिळाला. तर लहानपणी आपण सर्वांनी एक टायर आणि चक्री खेळत असू. त्या सुरुवातीला त्या टायरला एक धक्का द्यायचा, मग तो टायर पुढे पळतो, त्याच्या मागे आपण काठी घेऊन पळत सुटतो. मग त्याचा वेग कमी झाला की परत धक्का द्यायचा आणि मग आपोआप तो वेग मेंटेन होतो. मुलाच्या आयुष्यातही असंच असतं. तुम्ही सकाळी त्याला एक धक्का दिला आणि त्याने जर वेग पकडला की त्या दिशेने तो मुलगा जातोय एवढंच फक्त पाहायचं आणि मधून त्याला फक्त थोडंसं थोपटायचं जेणेकरून त्याचा वेग एकसारखा राहील. एका वेळेस अनेक दिशांना ही मुलं त्यांच्या बुद्धीला घेऊन जातात. फक्त सुरुवातीची दिशा मात्र आपण देणं आवश्यक आहे. आपण बघतो की सध्या मुलं इंटरनेटचा खूप
वापर करत आहेत, ती एक्सपर्ट बनली आहे. वेगवेगळे गॅजेट्स त्यांना माहीत असतात आणि ती अगदी छान पद्धतीने यूज करत असतात. अशा वेळेस मुलं फक्त लॅपटॉप किंवा मोबाईल वापरत आहे वगैरे वगैरे अशी कंप्लेंट करण्याच्या ऐवजी आपण यातूनच त्यांना एक जबाबदारी देऊ आणि या साधनांच्या माध्यमातून ती कशी पूर्ण करतात ती आपण बघूया. की उदाहरणार्थ लाईट बिल भरणं, मोबाईल बिल भरणं, घरचा टॅक्स भरणं इत्यादी त्यांना हे काम देऊन टाकायचं. म्हणजेच तंत्रज्ञान प्लस मुलांची शक्ती इक्वल टू विधायक कार्य, म्हणजे चांगलं कार्य घडलं पाहिजे यातून. मग त्यामुळं बिल म्हणजे काय, बिलं कशी भरतात, म्हणजे किती पैसे लागतात, किती बिल आलं, फोनचं बिल, लाईट बिल किती आलं, मग आपोआपच त्यांना गांभीर्य यायला लागतं आणि सर्व गोष्टी कळायला लागतात. मग आणि घरच्यांना पण आपला मुलगा जबाबदार आहे याचा आनंद होतो. तर अनेकदा आपण आता इथे थांबूयात. आपण पुढचा टॉपिक घेऊन पुढच्या एपिसोडमध्ये भेटूयात. धन्यवाद.